नमस्कार, मी आता रसवाली बटाट्याची भाजी दाखवते तुम्हाला. एकदम सोप्या पद्धतीची आहे. साहित्य दाखवते. मी 6 बटाटे उकडून घेतले, छोटी. हे टोमॅटो ग्रेव्ही आहे. टमाटे बारीक केलेले आहेत. कांदा बारीक घेतला आहे. हे गरम मसाला घेतला आहे, धना पावडर, हळद आणि मालवणी मसाला. एक दालचिनी घेतले, 2 वेलची घेतल्यात आणि लवंग घेतले 2 आणि थोडीशी लसूण घेतलेली आहे. तेजपत्ता, कढीपत्ता, 2 मिरच्या ओल्या, राई जिरं आणि तेल आणि हिंग. आता सुरुवात करते मी भाजी करायला. तेल टाकते. तेल जरा भरपूर घ्या हो. राई जिरं, राई जिरं तडतडते. गरम झाले चांगलं तेल. आता मी थोडं हिंग टाकते, चिमूटभर. थोडंसं हिंग टाकलंय. आता मिरच्या टाकते आणि कांदा टाकते. कांदा बारीक करून घ्यायचा. कांदा चांगला गुलाबी कलर झाला, गुलाबी कलर होईपर्यंत तळायचा. तेजपत्ता टाकते. हे दालचिनी 1 तुकडा, लवंग आणि वेलची टाकते 2 लवंग टाकल्या, 2 वेलची टाकल्या. आता कढीपत्ता टाकते, म्हणजे छान वास पण येतो आणि सुंदर भाजी होते. त्यानंतर मी लसूण टाकते. 4-5 पाकळ्या टाकायच्या, जरा चांगलं वास येतं सुंदर. 5-6 पाकळ्या आहेत, पण त्या मी कापून घेतलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला जास्त वाटत असतील, पण मी कापल्याच त्याला. फास्ट ठेवा कांदा जरा गुलाबी होईपर्यंत, आणि मसाला टाकल्यानंतर जरा स्लो ठेवा. आता मी टोमॅटो टाकते. टोमॅटोचं चांगलं ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत चांगलं तळायचं. चांगली ग्रेव्ही होऊन दे तेलातच मस्त. झाकण ठेवते. टोमॅटो जरा शिजून दे. 2 मिनटं फक्त. 2 मिनटं झाले, झाकण काढते. आता त्यात हे सगळे मसाले टाकते. मालवणी मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला हे टाकते आता त्यात. मग छान ग्रेव्ही होईल तयार आणि कलर पण छान येईल. चवीपुरतं मीठ टाकते. आता ग्रेव्ही मध्ये टाकायचं तर छान मिळून येतं. टाकते, ग्रेव्हीला कलर येईल. थोडंसं टाकते. कलर येईपर्यंत चांगलं उकळून द्यायचं. मग आपले बटाटे कापलेले त्यात टाकायचे. थोडं जरासं अजून हिंग टाकते वास यायला. ग्रेव्हीला कलर आला ना त्याच्यानंतर परत टाकायचा हिंग, म्हणजे चांगला सुंदर वास येतो.
आणि भाजी आपली छान होते. आता बटाटे टाकते. 4 बटाटे घेतलेली. जी सुकी झाली आहे ना म्हणून थोडं पाणी टाकते अजून, म्हणजे ग्रेव्ही पाहिजे ना म्हणून. थोडी उकळी आली का कोथिंबीर टाकते नंतर. बघा छान ग्रेव्हीला कलर आलाय. बटाट्याची भाजी मस्त लागते, अशी करून बघा. आता कोथिंबीर टाकते. कोथिंबीर जास्त टाका हो, छान लागते. मी खूप टाकते. अजून थोडा उकळी आली तर लगेच कस्तुरी मेथी टाकायची. मेथी टाकते थोडी. कस्तुरी मेथी टाकली ना का खूप छान लागते भाजी. थोडीशी टाकली. भाजी होत आली आहे, मी तुम्हाला दाखवते. आम्हाला एवढीच ग्रेव्ही पाहिजे म्हणून एवढंच ठेवलं. कोणाला पाहिजे ना तर रस्सा पण करू शकतो आपण. रस्सा पण छान लागतो. त्याच्याबरोबर त्याची भाजी तयार आहे. आवडली तर तुम्ही कमेंट करा आणि तुमची कशी आहे ना पद्धत ती पण सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्या